आज आपण ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत त्यांचं नाव इतिहासात फारसं घेतलं गेलं नाही, पण त्यांनी इतिहास घडवलाय. मुलांना शाळेच्या दारात उभं राहण्याचा हक्क देखील नव्हता. तेव्हा पुण्यात एक क्रांती सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. समाजाने फुले दाम्पत्याला घराबाहेर काढलं, पण शेख कुटुंबानं माणुसकीचा धर्म निभावला. महत्वाचं म्हणजे त्या फक्त एका समाजासाठी नाही, तर सर्व धर्म, सर्व जाती, सर्व वर्गातील मुलांना शिकवत होत्या. नमस्कार मित्रांनो, निर्भीड पवन 2.0 या युट्यूब चॅनल मध्ये आज मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत त्यांचं नाव इतिहासात फारसं घेतलं गेलं नाही, पण त्यांनी इतिहास घडवलाय. त्या आहेत फातिमा शेख. आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या खऱ्या अर्थाने ते ठरल्या सहकारी. 1848 साली जेव्हा स्त्री शिक्षण म्हणजे पाप असं मानलं जात होतं, जेव्हा दलित मुलांना शाळेच्या दारात उभं राहण्याचा हक्क देखील नव्हता, तेव्हा पुण्यात एक क्रांती सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेतील एक धाडसी शिक्षिका होत्या फातिमा शेख. फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांचे भाऊ मिया उस्मान शेख, ज्यांच्या घरी फुले दाम्पत्याने समाज बहिष्काराच्या काळात आश्रय घेतला. समाजाने फुले दाम्पत्याला घराबाहेर काढलं, पण शेख कुटुंबानं माणुसकीचा धर्म निभावला. फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले या दोघींनी मिळून शिक्षणाची त्या काळात एक मशाल पेटवली. त्या अमेरिकन मिशनरी सिंधिया फरार यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत शिकल्या. यानंतर फुले दाम्पत्याने स्थापन केलेल्या 5ही शाळांमध्ये फातिमा शेख शिक्षिका होत्या. महत्वाचं म्हणजे त्या फक्त एका समाजासाठी नाही, तर सर्व धर्म, सर्व जाती, सर्व वर्गातील मुलांना शिकवत होत्या. 1851 मध्ये मुंबईत सुरू झालेल्या 2 शाळांच्या स्थापनेतही फातिमा शेख यांचा मोलाचा सहभाग होता. त्या काळात रस्त्यावरून चालताना शिक्षकांवर शेण, दगड, शिव्या फेकल्या जात होत्या. सावित्रीबाई फुले प्रमाणेच फातिमा शेख यांनाही मानसिक आणि सामाजिक छळ सहन करावा लागला, पण त्या थांबल्या नाहीत. त्या दारोदार फिरून लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून देत होत्या. मुलं शिकली पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत. समाज बदलायचा असेल तर शिक्षण हाच खरा मार्ग आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. फातिमा शेख सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सहभागी होत्या. 10 ऑक्टोबर 1856 रोजी सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना लिहिलेल्या एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख केला गेला. त्या पत्रात सावित्रीबाई फुले म्हणतात, फातिमाला त्रास पडत असेल पण ती कधीही आपल्या समोर कुरकुर करणार नाही. हे वाक्यच फातिमा शेख यांच्या संघर्षाचं प्रतीक मानलं जाते. इतिहासाने दुर्लक्ष केलं, पण सत्य लपून राहूच शकत नाही. 9 जानेवारी 2022 रोजी गुगलने फातिमा शेख यांना डुडलद्वारे सन्मानित केलं.
हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवरची ओळख आहे. आज गरज आहे ती फातिमा शेख यांचं नाव फक्त जयंतीपुरतं मर्यादित न ठेवता शाळा, पुस्तक आणि विचारांमध्ये पोहोचवण्याची. शिक्षण, समता आणि बंधुता हेच फातिमा शेख यांचं खरं वारस. जर तुम्हालाही वाटत असेल की अशा महान स्त्रियांचं स्मरण व्हायला हवं, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या स्वतंत्र पत्रकारितेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आर्थिक पाठबळ देण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद.